नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहे की तुम्ही खरीप हंगामासाठी कपाशी बियाणे निवड करणार असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी 4 असे बियाणे घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुमच्या कापूस उत्पादनामध्ये मोठी वाढ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक कमी पाण्याचं बियाणं निवड केलेले आहे, जे की आपण आता सुरुवातीला जाणून घेणार आहे की कमी पाणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या बियाण्याची लागवड करा आणि अधिक चांगलं उत्पादन तुम्हाला या वाणापासून मिळेल. आणि दुसरे जे वाण आहे 4, ते आपण चांगल्या म्हणजे काळ्या माती जमिनीमध्ये त्याची लागवड करू शकतो किंवा त्यांना पाणी नंतर देऊ शकतो आणि थोडं जास्त कालावधी असल्यामुळे तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. चला तर मित्रांनो, टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, पहिलं जे वाण आहे अजित सीडचं अजित 155. भरपूर शेतकऱ्यांना माहितीच असेल की अजित 155 हे कमी पाण्याचं आणि कमी दिवसाचं वाण आहे, जेणेकरून शेतकरी लवकर याची लागवड करतात. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडते किंवा कोरडवाहू जमीन आहे, अशा शेतामध्ये तुम्ही अजित 155 या वाणाची निवड करू शकता. हे पीक त्यांच्या भरपूर उत्पादनासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये अनुकूल साधण्यासाठी क्षमतेसाठी ओळखले जाते, जेणेकरून दुष्काळ, कीड आणि पानांना लालसरपणा यासारख्या गोष्टींना प्रतिकार करण्याच्या क्षमतेमुळे शेतकऱ्याकडून या वाणाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. तर याचे मुख्य वैशिष्ट्य बघितले तर कालावधी 140 ते 150 दिवस या वाणाचा आहे. रोपाची उंची जर बघितली आपण तर 140 ते 155 सेंटीमीटर या अजित 155ची उंची असणार आहे. आणि जर आपण बघितलं तर मित्रांनो, जिनिंगची टक्केवारी असते तर या वाणापासून तुम्हाला 37 ते 38% या जिनिंगची टक्केवारी तुम्हाला निघत असते. तर याचे बहुतेकशे मुख्य वैशिष्ट्य आहे, जेणेकरून तुम्ही जिरायती आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेत जमिनीसाठी उपयुक्त ठरू शकता. जर तुमच्याकडे जिरायती बागायती असेल तर तुम्ही त्यामध्ये लागवड केली तर तुम्हाला चांगलंच उत्पादन या वाणापासून मिळणार आहे. आणि जर तुमच्याकडे पाण्याची आवश्यकता असेल आणि तुम्ही अजित 155 लागवड करणार असाल तर तुम्ही याची बिनधास्त लागवड करू शकता. तर मित्रांनो, याची जी किंमत आता साधारणपणे मार्केटमध्ये तुम्हाला 850 ते 950च्या दरम्यान मार्केटमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, हे झालं कमी पाण्याचं अजित 155. यानंतर दुसरं जे वाण आहे ते श्रीकर सीडचं जय हो. तर मित्रांनो, यापूर्वी आपल्या चॅनलवरती श्रीकर सीडचं जय हो याबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याचा कपाशीचा जो प्लॉट आहे तो प्लॉट व्हिजिट केलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर जर बघितलं तर श्रीकर सीडचं जय हो हे बियाणं बैलजोडी नावाने भरपूर प्रचलित आहे. त्यामुळे बरेच शेतकरी यांना मार्केटमध्ये बैलजोडी ज्या पॉकेटवरती चिन्ह दिसाल त्यावरती त्या विश्वास ठेवून जय हो या नावाने खरेदी करत असतात. तर मित्रांनो, जय हो हे बियाणे तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेलं आहे, जेणेकरून रस शोषक किडीचा आणि बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव या वाणावरती कमी असतो. तर जर आपण बघितलं याच्यामध्ये खास वैशिष्ट्य बघितलं तर जी कापसाची वेळ आहे 150 ते 160 दिवस या वाणाला लागते. त्यामुळे बरेचसे शेतकरी याला बागायती जमिनीमध्ये लागवड करत असतात. तर श्रीकर जय हो कापूस बियाण्याचे जर थोडक्यात फायदे बघितले तर श्रीकर जय हो संकरित कापसाच्या बियांना मोठे बोंडे असतात, त्यामुळे शेतकरी वेचणीला सोपे जाते. त्यामुळे शेतकरी जय हो या वाणाची लागवड करत असतात. श्रीकर जय हो कापसाच्या बिया परिपक्व झाल्यावरच सर्वोत्तम कापूस देत असतात आणि कापसाचे जे वजन आहे ते जड असणार आहे. जय हो कपास उंच आणि मजबूत आणि रोगप्रतिकार क्षमता या झाडामध्ये असल्यामुळे भरपूर ठिकाणी याचा फवारणीचा खर्च कमी लागून जातो. तर पेरणीचा हंगाम जर बघितला तर सर्वांना माहिती आहे जून ते जुलै या महिन्यामध्ये आपण पेरणीचा हंगाम करत असतो. तर मातीचा जर प्रकार बघितला तर चांगला निचरा होणारी चिकट माती आपल्याला या वाणासाठी पाहिजे आहे आणि पेरणीची जी खोली पाहिजे सुमारे 2 ते 2.5 सेंटीमीटर पेरणीची खोली पाहिजे. तर पाणी जर बघितलं तर आपण मध्यम प्रमाणामध्ये तुम्ही या वाणाला पाणी देऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये सर्वात जास्त जय हो या नावाने ओळखली जाणारी ही बियाणे आपल्याला मार्केटमध्ये 850 ते 900च्या दरम्यान तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकते. तर मित्रांनो, यापूर्वी जर तुम्ही या वाणाची लागवड केलेली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यानंतर दुसरं जे बघणार आहे तर प्रभास सीडचं सुपर क्वाट. यानंतर भरपूर शेतकऱ्यांना सुपर क्वाट ही व्हरायटी माहितीच आहे आणि भरपूर ठिकाणी या वाणाचा तुटवडा पडतो, त्यामुळे शेतकरी आधीच या वाणाला खरेदी करून ठेवतात. तर मित्रांनो, वनस्पतीची जर वाढ बघितली तर मोकळी वाढ पिकाच्या कालावधीमध्ये आपल्याला 160 ते 170 दिवस बोंडाचा आकार बघायला भेटतो, जेणेकरून हे उशिरा येणारे पीक असल्यामुळे भरपूर शेतकरी याला बागायतीमध्ये लागवड करत असतात.
भरपूर शेतकरी मध्यम सिंचनासाठी याचा वापर करतात. जर तुम्ही सिंचन पद्धतीने लागवड करणार असाल तर सुपर क्वाट किंवा जय हो या वाणाची तुम्ही नक्की निवड करू शकतात. तर सुपर क्वाटमध्ये जर बघितलं तर रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे याला फवारणीचा खर्चही कमी लागतो आणि उत्पादन बघितलं तर चांगल्या प्रकारामध्ये उत्पादन आपल्याला मिळतं. आणि वेचणीचं जर बघितलं तर वेचणीला सोपे अतिशय चांगले जास्त जलद गतीने आपल्याला या कापूस वेचणी केला जातो. त्यामुळे भरपूर शेतकरी या वाणाची लागवड करत असतात. तर मित्रांनो, सुपर क्वाडबद्दल जर अजून काही नवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आपण दुसरं जे आपण आता बघणार आहे यानंतर चौथी व्हरायटी मैकोसीडची धनदेव प्लस. भरपूर शेतकऱ्यांनी धनदेव प्लस या नावाने ओळखत असतात. स्क्रीनवरती तुम्ही प्रत्येक वाणाचे जे आपले पॉकेट आहे त्याचे बघू शकता की चित्र कशा प्रकारे तुम्हाला मार्केटमधून खरेदी करायची पण नसेल तुम्ही त्यांना हा फोटो दाखवू शकतात. तर मित्रांनो, भरपूर जसं आपण बघितलं जय हो आणि सुपर क्वाड तशाच पद्धतीने आता मैको आहे. तर मित्रांनो, मैकोचं जर बघितलं तर आपण कालावधी 160 ते 170 दिवस या वाणाला लागत असतात. तर मैकोमध्ये जास्तीत जास्त जे शिफारस केलेले राज्य आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणामध्ये लागवड करतात, पण तरी पण आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू अशा राज्यामध्ये या वाणाची निवड केली जाते. तर पेरणीचा हंगाम मे ते जुलैमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता. जर बघितलं तर पेरणीची खोली 2 ते 3 सेंटीमीटर तुम्ही अशी असू शकतात. तर मित्रांनो, जर जमीन बघितलं तर निचरा होणारी जमीन आपल्याला लागते. उत्तम आणि सुपीक काळीमध्ये पण तुम्ही याची लागवड करू शकतात. आणि पाण्याचं प्रमाण जर बघितलं तर नियमित पाणी तुम्ही या वाणाला देऊ शकतात. तर मित्रांनो, आता शेवटची जी व्हरायटी ती यापूर्वी भरपूर शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस 4 ते 5 हजार रुपयाला खरेदी केलेली आहे. ती आहे नाथ सीडची संकेत. तर मित्रांनो, नाथ सीडची संकेत गेल्या मागील 2 ते 3 वर्षापासून भरपूर प्रचलित झालेले आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन देणारे काम या नाथ सीड संकेतने केलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मध्यम ते उशिरा येणारा परिपक्वता 170 ते 180 दिवस या वाणाला लागतात. या आपण चारी पण व्हरायटी बघितल्या त्यापैकी एक जी वाण आहे जेणेकरून सर्वात जास्त उशिरा येणारे वाण आहे. तर यामध्ये मध्य आणि दक्षिण विभागातील सिंचन आणि संरक्षित सिंचन शेतीसाठी सर्वोत्तम उपयुक्त आहे. रस शोषणाऱ्या किडीप्रती विशेष थ्रिप्सची उच्च दर्जाच्या सहनशीलता या वाणामध्ये आपल्याला दिसून येते. पहिल्यांदाच अत्यंत लांबलेला बोंड आहे जेणेकरून या बोंडाची साईज बघितली तर आपल्याला लहान ते मध्यम प्रमाणामध्ये दिसणार आहे. ज्याप्रमाणे जय हो, सुपर क्वाट आणि मैको जसे बोंड साईज आहे तसे आपल्याला संकेतमध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला वेचणीला थोड्या प्रमाणामध्ये अवघड जाणार आहे, पण वजन आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही ना सीडचे संकेत जर लागवड करायचा विचार करणार असाल तर यामध्ये सर्वात जास्त पहिलं सांगतो की यामध्ये तुम्हाला बोंडाचा आकार हा मध्यम ते बारीक भेटणार आहे. पण यामध्ये जे वजन असणार आहे कापसाचं ते चांगल्या प्रमाणामध्ये जास्त भरतं. त्यामुळे भरपूर शेतकरी नाथ सीडची संकेत याची लागवड करतात. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या वाणाला तुम्ही 4 फवारणी करतात तर यामध्ये तुम्हाला 1 फवारणी कमी करावं लागणार आहे. त्यामुळे भरपूर रोगप्रतिकार क्षमता या वाणामध्ये आपल्याला कमी बघायला भेटते. तर मित्रांनो, अजून काही नवीन माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.